नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काझीरंगा हे रॅपिड रीडिंग आपण आज घेतो आहे. काझीरंगा वसंत अवसरे हे लेखक आहेत. मग आपण इंट्रोडक्शन ब्रीफ क्वेश्चनमध्ये लिहायचेच आहे. फर्स्ट वन, तुम्हा लोकांना यात ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स विचारण्यात येणार नाही, तेव्हा ब्रीफ क्वेश्चन आहे. मग हा लेसन गोष्टीसारखा लक्षात घ्यायचा, त्यातले पॉईंट लक्षात घ्यायचे आणि त्यानुसार क्वेश्चनचं ॲन्सर लिहायचं. पण ॲन्सर लिहिताना थोडंसं इंट्रोडक्शन मस्ट आहे. बघा, काझीरंगा या पाठाचे लेखक वसंत अवसरे आहेत. या पाठात लेखकांनी काझीरंगा या अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे. म्हणजे काझीरंगा हे या जंगलाचे नाव आहे, अभयारण्य म्हणजे. आता बघा, काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना, म्हणजे हे जे पॉईंट आहे, मुद्दा म्हणजे पॉईंट, मग कोणते बरं? भौगोलिक वैशिष्ट्य आणि प्राणीजीवन, म्हणजे त्याचा एरिया कसा आहे किंवा त्यात कोणकोणते प्राणी राहतात, ॲनिमल्स कुठले राहतात याविषयी. मग मी तर इथे लिहिलेलं नाही आहे, पण तुम्ही लिहायचं आहे. काय बरं? इंट्रोडक्शन. मग कसं लिहिणार? काझीरंगा या पाठाचे लेखक वसंत अवसरे आहेत. या पाठात लेखकांनी काझीरंगा या अभयारण्याचे भौगोलिक आणि प्राणीजीवनाविषयीचे वैशिष्ट्य वर्णन केले आहे. बरोबर. बघा, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारताचे भूषण असणारे काझीरंगा हे अभयारण्य आहे. म्हणजे भारताचे, संपूर्ण भारत देशाचं भूषण काय आहे? काझीरंगा आहे. हे लिहिताय तुम्ही, अंडरलाईन करायची मेन पॉईंटला. मग आता एक आफ्रिका देश सोडल्यास या अभयारण्यात विविध आणि असंख्य पशुपक्षी आहेत, म्हणजे बर्डसुद्धा आहे. काझीरंगा या अभयारण्याचा विस्तार, कारण आपण काय घेतोय? भौगोलिक वैशिष्ट्य. शॉर्ट नोट्समध्ये ओन्ली भौगोलिक वैशिष्ट्य जरी आलं तरी तुम्ही एवढं लिहायचं आहे. कुठपर्यंत बरं? हा मी क्वेश्चनचा ॲन्सर पॉईंट पूर्ण होईपर्यंत. बरोबर. मग हा विस्तार म्हणजे त्याचा एरिया किती आहे? 265 चौरस किलोमीटर, 265 चौरस किलोमीटर एवढा त्याचा एरिया आहे, विस्तार. आसाममध्ये आढळणारे काही प्राणी जगात कुठेही दिसून येत नाही. इथे सगळीकडे उंच गवत वाढलेले असते. पावसाळ्यात कमरे एवढ्या चिखलातून जाणे फार कठीण असते. म्हणजे एक प्रकारे काझीरंगाची भूमी ही कर्दमभूमी म्हणूनच ओळखल्या जाते. आता काय लिहिण्यासारखं आहे? लक्षात आलं? तेवढे पॉईंट्स लिहायचे. आता कर्दमभूमी याविषयीचा एक क्वेश्चन पुढे येणारच आहे. कर्दम म्हणजे चिखल, हे मी पुढे सांगते. आता यातलं प्राणीजीवन आपण बघणार आहोत. प्राणीजीवनामध्ये काय बरं? हुलाक नावाचा एक पुच्छविरहित, पुच्छ म्हणजे ज्याला शेपटी नाही, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या शेपट्या असतात ना, तशी नसलेला विरहित म्हणजे नसलेला वानर आसाममध्ये पाहायला मिळतो. त्याच्या आवाजावरून त्याला हुलॉक असे नाव पडले. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे काय बरं? कोणता? एक शिंगी गेंडा. म्हणजे तिथे हुलाक नावाचा वानर आहे, तशा पद्धतीचे वानर तिथे दिसतात. आणि प्राणी एक शिंगी गेंडा. राज्याचे प्रतीक म्हणून आसाममध्ये प्रत्येक ठिकाणी गेंड्याचे पुतळे उभारलेले दिसून येतात. आता हे पण प्राण्यांविषयी मी दिलेलं आहे इथे. मग यातले काही पॉईंट्स तुम्हाला इथे शॉर्ट नोट्समध्ये पण घेता येतात, हो ना. मग आता बघा, प्रत्येक ठिकाणी गेंड्याचे पुतळे, स्टॅच्यू लावलेले आहेत. येथील हत्ती पशूंना न घाबरता उंच गवतातून मार्ग काढू शकतात. आता गवत वाढलेलं आहे, चिखल पण खूप आहे. आता फिरताना जेव्हा लेखकांना बगळे दिसले, आता इथलं प्राणीजीवन आहे बरं,
मग त्यामध्ये काय आलं, हुलाक वानर आलं. त्याच्या आवाजावरून त्याला ते नाव पडलेलं आहे. एक शिंगी गेंड्याचं वर्णन केलं आहे की राज्याचे प्रतीक म्हणून आसाममध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्याला त्याचे पुतळे उभारलेले असतात. हत्ती पशूंना न घाबरता उंच गवतातून मार्ग काढू शकतात. बरोबर, प्राणी जीवनामध्ये 3 झालं. चौथं काय दिलंय, पक्षी. फिरताना जेव्हा लेखकांना बगळे दिसले तेव्हा इथे रानम्हशींचा कळप असावा असे वाटले. आता बगळे दिसल्यावर का बरं म्हशी? कारण म्हशींच्या पाठीवर शिंगांवर बगळे बसलेले असतात. आणि का बसले असतात? त्यांच्या अंगावर जे छोटे छोटे कीटक असतात ना, जे उडत असतात, ते खाण्यासाठी ते त्या म्हशीचा उपयोग करतात असं आपण म्हणूया. म्हणजे लेखकांना काय वाटलं की बगळे दिसले तेव्हा इथे रानम्हशींचा कळप असलाच पाहिजे. तो कळपसुद्धा त्यांना दिसला, म्हणजे रानम्हशी दिसल्याच. अभयारण्यात गवताचा इथे आस्वाद झालाय, आस्वाद घेत असलेल्या रानम्हशी दिसल्या. आता आस्वाद म्हणजे हिरवगार मस्तपैकी चारा आहे, गवत आहे आणि ते मस्त खातात आहे असं दृश्य दिसलं. काझीरंगाच्या मोठ्या परिसरातून फिरताना, तो एरिया फिरताना, हरणाचा कळप, ज्याला संस्कृतमध्ये सारंग म्हटले आहे, परिसरातून उड्या मारत निघून गेला. कोण बरं? हरणांचा कळप. तेव्हा लेखकाचे मन आनंदाने भरून आले. म्हणजे भौगोलिक वैशिष्ट्य म्हटलं की त्याचा एरिया कसा आहे, तो चिखलाने माखलेला आहे, अधिक पाऊस पडल्यामुळे गवत वाढलेलं आहे, झाडं झुडपं वाढलेले, हा झाला भौगोलिक एरिया. देन प्राणीजीवन म्हटलं की कोणता आला बरं? हुलाक वानर आलं, एक शिंगी गेंडा आला, हत्ती आला, त्यानंतर पक्ष्यांमध्ये बगळा आला, म्हशी प्राण्यांमध्ये आल्या, कारण बगळा म्हटलं की म्हशी येणारच आहेत. त्यानंतर हरणं देखील या ठिकाणी. किती सोपं आहे बरं. तर आता हेच आपण हिंदीमध्ये बघूया की देखो, काजीरंगा ये आसाम राज्य का बहुत ही बड़ा अभयारण्य है, जंगल है। यहाँ हर तरह के एनिमल्स है, बर्ड्स दिखाई देते हैं और इसका एरिया जो है वो कैसे है, 265 किलोमीटर जैसा एरिया है, इतना बड़ा है। काजीरंगा भारत की शोभा है, भूषण ने शोभा है। कई बार अफ्रीका में ऐसे प्राणी दिखाई देते, मगर आसाम में दिखाई देने वाले ये प्राणी कहीं पे भी दिखाई नहीं देते हैं। काजीरंगा इस अभयारण्य में सरलता से नहीं आ सकते। अभी ये कौन नहीं आ सकते? तो हमारे जैसे मनुष्य प्राणी, क्योंकि बारिश के वजह से बहुत ही इसमें कीचड़ होता है, मड, चिकल जो मराठी में कहते हैं। तो वही कीचड़ को करदम कहा गया है। अभी यहाँ ग्रास भी बहुत फैले हुए होते हैं। उसके साथ साथ यहाँ हुलाक नाम का मंकी है जिसे पूंछ नहीं है। दूसरे बार यहाँ पे कौन है? एक शिंगा है। हाथी है कि वो बड़े बड़े घास में से चलता है। उसके बाद बर्ड्स भी है जो भैंस के सींग पे, पीठ पे बैठा हुआ दिखाई दिया है। उसके साथ साथ हिरन भी दिखाई दिए हैं। तो ये इस तरह के आंसर आपको ब्रीफ क्वेश्चन में लिखना है। यदि आपको काजीरंगा के प्राणी जीवन का वर्णन करो तो इसमें एक एक पॉइंट हर एक एनिमल्स का, बर्ड्स का लेना है। नेक्स्ट वन है प्राण्याचे गंधज्ञान या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा। गंधज्ञान यानी सुगंध, सूंघना, वो सूंघते हैं ना, हम लोग ऐसे बोलते हैं, हम भी छोटे थे तब बोलते थे, अरे वो देखो, सब एनिमल्स को पता चलता है क्या होने वाला है, क्या नहीं होने वाला है। कुत्ते को पता चलता है, गैया को पता चलता है, ऐसे हम बचपन में कहते थे। तो अभी यहाँ पे देखो, प्राण्यांचे गंधज्ञान। काझीरंगा या पाठात लेखकांनी अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले आहे। तसेच प्राण्यांच्या गंधज्ञानाविषयीची माहिती दिली आहे। मी मगा तुम्हाला म्हटलं होतं लेखक म्हणून डॅश करायचं नाही। इथे मी काय केलं, लेखकांचं नाव लिहिलेलं नाही आहे। म्हणजेच काय केलं, लेखकांनी अभयारण्याच्या जंगल सफारीचे वर्णन केले, तसेच प्राण्यांच्या गंधज्ञान
आता ज्ञानाबाबत माहिती दिलेली आहे असं लिहू शकता, किंवा गंध ज्ञानाविषयीची माहिती दिलेली आहे, हे तुम्ही हर तऱ्हेने लिहू शकता. पुढे बघा, काझीरंगा हे आसाममधील अभयारण्य फार मोठे आहे. सेम तेच आहे. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य होते. याने देखो कितना हाइट है, याने वो कीचड़ कितना बड़ा है. म्हणून प्रवाशांना फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून ठेवलेले आहेत. या प्राण्यांना गंधज्ञान असते, म्हणून वन्य पशूंना न घाबरता, इतर वन्य पशू म्हणजे जे वाघ वगैरे जे हिंसक जे असतात त्यांना न घाबरता हे जे हत्ती आहेत ते उंच गवतातून जाऊ शकतात आणि आपली सोंड वर करून तुतारीसारखी किंकाळी फोडून जवळपास काही आहे का याचा अंदाज घेतात. म्हणजे ते कशामुळे बरं? आता हत्तीला काय आहे? सोंड आहे. मग ती वर करतात, ते किंकाळतात आणि पुढे काही आहे का, काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का याचा अंदाज घेतात. लेखक म्हणतात, वैजयंतीने, आता इथे मुद्दाम बू जो आहे हा मी फर्स्ट लिहिलेला आहे, पण लक्षात घ्या हा न आहे. या न ला मात्रा नाही आहे, वेलांटी नाही आहे, उकार नाही, काही नाही आहे. म्हणून हा जो मधला आहे हा कसा येणार आहे? सेकंड येणार आहे, दीर्घ येणार आहे. हे लक्षात घ्यायचं. ओके. वैजयंतीने थांबून सावकाश पावले आता ही लेखक म्हणतात. आता लेखक वैजयंती कोण बरं? तर जी हत्तीण होती, म्हणजे हत्ती जे होते त्यामधली एक जी होती ज्यावर लेखकांनी जंगल बघायला त्या माहुतासही चूज केलं, त्या हत्तीणीचं नाव होतं वैजयंती. एक किंकाळी फोडली तिने आणि तोंड हवेत फिरवून चारही दिशांचा वास घेतला. गंध. गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आली. हरिण मरून पडले होते, म्हणजे तिला त्याची चाहूल लागली होती की इथे काहीतरी डेंजरस आहे. प्राणी शत्रू किंवा मृत हे वासावरून ओळखतात, तसेच जमिनीवर असलेल्या वासावरून परतीचा प्रवास सहजपणे करतात. यावरून असे दिसते की प्राण्यांना गंध ज्ञान असते. गंध म्हणजे अगदी आपण देवाला वगैरे वाहतो ते नव्हे, हे लक्षात ठेवायचं है. अभी देखो, जिन्हें ये मराठी में बहुत सारे बच्चों को पता नहीं चलता है, तो हिंदी में थोड़ा सा बता देती हूँ. इस पाठ में जंगल सफारी का वर्णन किया हुआ है. उसी तरह प्राणियों को सूंघकर से, स्मेल से पता चलता है कि कीचड़ में से जाना मानव को, लोगों को कठिन होता है. इसलिए यहाँ पे आसाम सरकार ने क्या किया है? 15-20 हाथियों को सिखाया है. लोगों को कठिन हो जाता है वहाँ से जाना के लिए, इसलिए वहाँ से इस मार्ग से किस तरह चलना है. यहाँ घूमने वाले हाथी सूंघ कर, अपने सूंड से सूंघ कर हालात का पता लगाते हैं. जिस हाथी पर लेखक बैठे थे उस हाथी का नाम था वैजयंती. एक जगह हिरन मरा हुआ था, तो हाथी ने सूंघकर जोर से आवाज करके इधर उधर देखकर अंदाजा लगाया. इसी तरह बड़े बड़े घास में से जाते समय कोई दिक्कत नहीं होनी चाहिए. कोई शत्रु आगे, शत्रु यानी कौन? शिकारी बोलो, या सांप हो, या नाग हो, या वन्य यानी टाइगर हो, यानी जो भी कोई है उससे यानी बड़े दिक्कत तो नहीं, इसका अंदाजा लेते हुए उन्होंने और एक आवाज़ लगाई. किसने? वैजयंती हाथी ने. और हरे भरे पौधों में से रास्ता निकालते हुए सरलता से, इजीली वो रास्ते से निकल गई. इसी से क्या पता चलता है कि जो प्राणी हैं उन्हें भी सूंघकर अपने दुश्मन का पता लगाना आता है. सो
ये जो ब्रीफ क्वेश्चन मैंने लिए हुए हैं इसके, तो आगे के भी हम देखते हैं। तो ये हिंदी और मराठी, मगर एक ध्यान में रखना कि हम लोगों को आंसर लिखना है वो ओनली मराठी एंड मराठी में ही लिखना है। ओके, लाईक करायचं आहे बरं, आणि सबस्क्राईब पण करायचं आहे। अडचण आली तर नक्कीच फोन करायचं आहे।